नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मी महादेव पाटील। आज आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण एका चांगल्या शेतकऱ्याकडे आलेलो आहोत। तर या शेतकऱ्याचा जो सोनालिका DI 745 छत्रपती हा जो ट्रॅक्टर आहे, तर त्या ट्रॅक्टरची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। हा जो ट्रॅक्टर आहे सर्व शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेला आहे। या ट्रॅक्टरचं जे वैशिष्ट्य आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। प्रत्यक्ष शेतीमधला अनुभव आहे तो आपण जाणून घेणार आहोत। तर त्यांच्याशी आपण आता चर्चा करणार आहोत। तर आम्हाला तुमचं नाव सांगा। माझं नाव ओंकार सुभाष सुक्रे, मुक्काम पोस्ट खडकवाडी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। ज्या छत्रपतींनी या महाराष्ट्राला जगावं कसं, ज्या धर्मवीर संभाजी महाराजांनी या महाराष्ट्राला लढावं कसं ते शिकवलं, त्यांना प्रथमतः माझा मानाचा मुद्रा करून मी या निवेदनाला सुरुवात करतो। हा ट्रॅक्टर घ्यायच्या आधी मित्रमंडळी, नातेवाईक, सगळे सोयरे यांच्याकडे हा ट्रॅक्टर होता। त्यांच्याकडून मला या ट्रॅक्टरबाबत चांगली माहिती मिळाली। ही माहिती मिळाल्याच्या नंतर मी नारंगावला यश ट्रॅक्टर सोनालिका मध्ये आलो। तिथं गायकवाड साहेबांनी मला मार्गदर्शन केलं। मार्गदर्शन करत असताना साहेबांनी अनेक ट्रॅक्टरांचं मार्गदर्शन केलं। त्यामध्ये सिकंदर असेल, टायगर असेल, बागबन असेल, छत्रपती असेल, अशा अनेक ट्रॅक्टरांचं मार्गदर्शन केलं। सोनालिका नाही तर मी भरपूर शोरूमांना भेटी दिली। एक छत्रपतीचा मावळा या उद्देशाने मी हा छत्रपती ट्रॅक्टर पसंत केला। हा छत्रपती ट्रॅक्टर पसंत करत असताना मला त्या ट्रॅक्टरची काम करण्याची क्षमता, शेतीमध्ये कसा काम करतोय, लिफ्टिंग क्षमता असेल, त्यानंतर इंजिनची क्षमता असेल, त्यामध्ये शेतीमध्ये त्याचं ॲव्हरेज असेल, अशा भरपूर माहिती मला मित्रमंडळी, नातेवाईकांनी दिली। ही माहिती देत असताना मी हा ट्रॅक्टर स्वतः चालवला। मला त्यामध्ये सुलभपणा, चांगला चालण्यासाठी उत्कृष्ट पद्धत त्यामध्ये जाणवली। काम करण्याची क्षमता त्याची चांगली होती। त्यानंतर मी हा ट्रॅक्टरची पसंती केली। हे ट्रॅक्टर पसंत करत असताना फक्त एक माहिती होतं, ट्रॅक्टरला नाव जर कंपनीने जर छत्रपती दिला असेल तर तो ट्रॅक्टर कामाला सुद्धा छत्रपतीच असणार आहे। सांगताना एक आनंद होतो की या महाराष्ट्र राज्याची अस्मिता घडवण्याचं काम या छत्रपतींनी केलं। आणि खरं तर मला इतका आनंद होतो की हा ट्रॅक्टर मी आज गावामध्ये नेला। त्या ट्रॅक्टरला इतका प्रतिसाद मिळाला की 7 ते 8 कस्टमर अजून 1-2 ते 3 महिन्यानंतर डिलिव्हरी दिली। इतका या ट्रॅक्टरला चांगला प्रतिसाद मिळाला। जसं म्हटलं जातं की लाटांची किंमत समजण्यासाठी जसं समुद्रावर जावं लागतं, तसं सोनालिका ट्रॅक्टरच्या छत्रपतीची किंमत कळण्यासाठी या ट्रॅक्टरचा ग्राहक व्हावं लागतं। ते आपण रात्रंदिवस शेतामध्ये अन्नधान्य पिकवतो, काबड कष्ट करतो, देशाला अन्नधान्य पिकून देण्याचं काम करतो। ही ताकद आपल्याला खरी दिली असेल तर या छत्रपतीने दिली। आपल्या मनगटात बळ दिलं कोणी तर या छत्रपतीने दिलं। छत्रपती असतील तर आपल्या हृदयात असतील, आणि दुसरा छत्रपती असेल तर आपल्या शेतामध्ये असेल। ट्रॅक्टरची किंमत असेल, इतर ट्रॅक्टरांपेक्षा कंपनी योग्य दरामध्ये ट्रॅक्टर आपल्याला ठरवून देते। प्रत्येक वेळेस ट्रॅक्टरच्या आकर्षक भेटवस्तू असतात। काही स्कीमचा लाभ त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळतो। स्कीमचा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे। भारत हा कृषी प्रधान देश आहे। पंजाब हरियाणाच्या मैदानी प्रदेशाला जसं भारताचं धान्य कोठार असं म्हटलं जातं, आणि पंजाब मध्ये ही कंपनी उदयास आली। ज्या ठिकाणी भारताचं धान्याचं कोठार म्हणून पंजाबला ओळखलं जातं, तिथे जर हा ट्रॅक्टरला मान्यता मिळाली असेल तर आपल्या ठिकाणी हा ट्रॅक्टर हा उत्कृष्ट पद्धतीने काम करणारा असला पाहिजे। तर हा ट्रॅक्टर घेत असताना ज्यावेळी हा तुम्ही ट्रॅक्टर चालू करून बघितला, ट्रॅक्टर चालवला काय आणि तो चालवल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला, आणि जड वाहतूक आहे तर त्या संबंधित तुमचं काय अनुभव आहे त्याच्यावर? चालवत असताना यामध्ये असणारे रोटावेटर असेल, फन्नी असेल, अशी भरपूर अवजारं त्या ठिकाणी मी शेतामध्ये चालवली। त्यामध्ये असणारी लिफ्टिंग क्षमता असेल, इंजिनची ताकद असेल, अतिशय चांगला त्या ठिकाणी प्रतिसाद ट्रॅक्टरकडून मिळाला। रोटावेटर चालू असताना मातीची अशी एकदम चांगल्या पद्धतीने मशागत झाली। एखाद्या वेळेस चढ आला, चढ आल्यानंतर कितव्या गेअरला कसा पिकअप मिळतो, चांगला प्रतिसाद त्यामधून मिळाला। चढ वाहतुकीमध्ये वाळू असेल, कांद्याच्या ट्रॉल्या असतील, परत ऊस वाहतूक असेल, अशा भरपूर ठिकाणी या ट्रॅक्टर मधून मी स्वतः वाहिलेला आहे। मला चांगला त्या ठिकाणी प्रतिसाद मिळालेला आहे। विशेष म्हणजे साखर कारखान्यामध्ये ऊस वाहतूक करताना तिथल्या सुद्धा शेतकऱ्यांनी ते ट्रॅक्टर ऊस वाहतुकीला वापरला। मी घेतल्याच्या नंतर अनेक मित्र परिवारांनी माझ्या तो ट्रॅक्टर घेतला, त्यांना सुद्धा ऊस वाहतुकीमध्ये चांगला त्या ठिकाणी ट्रॅक्टरने प्रतिसाद दिलेला आहे। ह्याला जे अवजार जोडावी लागतात तर त्या अवजार हाताळताना तुम्हाला कसा अनुभव मिळाला? त्या ट्रॅक्टरचे अवजार जोडत असताना कंपनीने स्पेस असा योग्यरित्या दिलेला आहे। रोटरची स्टेप असतील, खोल असेल, वावरामध्ये ढेकळा असेल तर खोल सोडण्याची लेवलर पट्टी असेल, मीडियम लेवल असेल, अशी एकदम सुलभ आणि सोपेरित्या ते रोटावेटरचा जो गेअर असेल सोपेरित्या कोपऱ्यामध्ये व्यवस्थितरित्या तो गेअर दिलेला आहे। गेअर टाकताना सुद्धा इतकं सुलभरित्या गेअर टाकता येतात, त्यामध्ये काही अडचण मला जाणवलेली नाही। आणि माझं 21 वर्ष वय असताना, एक नवीन युवक असताना मला हा ट्रॅक्टर सोपा गेलेला आहे। या ट्रॅक्टर मध्ये अवघड असं काहीच नाही। या ट्रॅक्टरची मजबूती आणि ताकद याविषयी कसा अनुभव आहे तुमचा? हा ट्रॅक्टर 50 कॅटेगरीमध्ये मोडतो। एव्हरेजची क्षमता चांगली आहे। इतर ट्रॅक्टरांच्या तुलनेत या ट्रॅक्टरांच्या किमतीपेक्षा या ट्रॅक्टरची हॉर्स पॉवर आपल्याला जास्त मिळते। विशेष म्हणजे शेतकरी बांधवांना सांगायचं झालं तर ट्रॅक्टरचं जे सीट असेल
या सीट मधला जो मधला प्लॅटफॉर्म आहे याच्यामध्ये भरपूर असा स्पेस कंपनीने उपलब्ध करून दिलेला आहे। 8 तास जरी त्यामध्ये काम केलं ट्रॅक्टरवरती बसून तरी पाठीला कोणत्याही प्रकारचा त्रास त्या ठिकाणी जाणवलेला नाहीये। आणि गिअरच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर दोन्ही गिअर हे साईड गिअर दिलेले आहेत, त्यामध्ये लो आणि हाय गिअर हा डाव्या हातामध्ये आहे, म्हणजे फर्स्ट सेकंड असेल हे गिअर आपल्याला उजव्या हातामध्ये त्या ठिकाणी कंपनीने दिलेला आहे। सर्व यंत्र असेल त्यामध्ये मळणी यंत्र असेल, रोटावेटर असेल, फन्नी असेल, नांगर असेल, पाण्याचे टँकर असतील, ट्रॉले असतील, अशा सर्व यंत्रांसाठी हा ट्रॅक्टर असा उपयुक्तरित्या त्यांनी काम केलेला आहे। मळणी यंत्राबद्दल सांगायचं झालं तर गहू, बाजरी, ज्वारी असेल, मूग असेल, सोयाबीन असेल, अशा अनेक प्रकारच्या धान्यांची मळणी या ट्रॅक्टरचे मशीन अतिशय योग्यरित्या सुलभ अतिशय चांगल्या प्रकारे मळणी केली जाते धान्याची, त्याबद्दल ट्रॅक्टरनी चांगला प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे। ट्रॅक्टर बद्दल जर सांगायचं झालं तर जलद मजबूत असेल तर हा सोनालिका ट्रॅक्टर असेल। सोनालिका DI 745 छत्रपती। सोनालिका नाव हे खरंच तर सोन्याप्रमाणे 24 कॅरेटचं सोनं ठरलेलं आहे। हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा निवास आणि घराघरामध्ये सोनालिका ट्रॅक्टरच्या छत्रपतीचा विश्वास। खरं तर ट्रॅक्टरच्या बाबतीत सांगायचं झालं तर हा बंपर मजबूत असा बंपर त्या ठिकाणी दिलेला आहे। मागे किती लोड जर ट्रॅक्टरला असलं तरी पूर्ण ट्रॅक्टर उचलत नाही। त्यानंतर हा एअर फिल्टर असेल, एअर फिल्टर अतिशय सुलभरित्या आपल्याला उघडता येतो, त्यामध्ये असलेला काही कचरा आपण काढून टाकू शकतो। बोनेट असेल, हे बोनेटला लॉकची सिस्टम या ठिकाणी कंपनीने दिलेली आहे, यामधून काही सहजासहजी चोरी होत नाही। टायरच्या बाबतीत सांगायचं झालं तर 6-16 पुढचे टायर आहेत। मजबूतरित्या कंपनीची इंजिन कॅपॅसिटी त्या ठिकाणी आहे। ऍव्हरेज देखील ट्रॅक्टरचं खूप चांगला आहे। पॉवर स्टिअरिंग आपल्याला दिलेले आहे, याला कम्फर्टचा राजा म्हणून अशी निवड झालेली आहे। राजेशाही बैठक या सीटवरती झालेली आहे। 8-8 तास आपण कितीही काम केलं तरी यामध्ये काही थकवा वगैरे जाणवलेला नाही, पाठीला काही आजार होत नाही। गिअरच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर साईड गिअर या ठिकाणी कंपनीने उपलब्ध करून दिलेले आहेत। डाव्या हातामध्ये लो आणि हाय गिअर असेल, उजव्या हातामध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, न्यूट्रल असे गिअर आहेत। मधला प्लॅटफॉर्म हा देखील पूर्णपणे मोकळा आहे। ट्रॅक्टर बंद करण्याची सिस्टम या ठिकाणी अतिशय सोपी कंपनीने उपलब्ध करून दिलेली आहे। हे मागचे टायर आहे 13/6/28 चे मागचे टायर कंपनीने उपलब्ध करून दिलेले आहे। पार्किंग लाईट या ठिकाणी मागे उपलब्ध आहे। मागे अवजार जोडण्याची सिस्टम असेल, जमिनीची लेवल करण्यासाठी पेटरी जोडण्यासाठी ते वरचं होल आहे, मध्ये असेल तर ते फन्नी आणि रोटरवेटर साठी मधलं होल आहे। सगळ्यात खाली आपण नांगरट करू शकतो। ट्रॅक्टरचा रोटर जोडण्यासाठी, शॉफ्ट जोडण्यासाठी ते अतिशय सोपी सिस्टम दिलेली आहे। ट्रॅक्टरला ट्रॉली जोडण्यासाठी अतिशय मजबूत असा डाबर त्या ठिकाणी कंपनीचा आहे। रात्रीच्या वेळी जर माल वाहतूक जर करायची झाली तर वाघाच्या डोळ्यासारखी हेडलाईट कंपनीने उपलब्ध करून दिलेले आहे। ट्रॅक्टर ऑइल ब्रेक मध्ये आहे, त्यामुळे ब्रेकच्या बाबतीत सुद्धा ट्रॅक्टरला काही अडचण नाही। कितीही तीव्र उतार असला, मागे किती लोड असला, ऑइल ब्रेक असल्यामुळे ट्रॅक्टर हा आहे त्या कंडिशनला जाग्यावरती उभा राहिलेला आहे। याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे। ट्रॉली डम्पिंग होत असताना बाकीच्या ट्रॅक्टरांना हे लेवलर पट्टीवरती डम्पिंग करावं लागते। डम्पिंग करण्यासाठी हा अतिशय उपयुक्त असा वॉल कंपनीने उपलब्ध करून दिलेला आहे। खत भरलेला असेल, मीडियम लेवल असेल, अप्पर लेवल असेल, लोवेस्ट लेवल असेल, अशा सर्व लेवल या वॉलच्या मार्फत जमिनीची लेवल करण्यासाठी जी पेटरी यंत्र असेल, हे पेटरी यंत्रासाठी हे पहिलं होल त्या ठिकाणी कंपनीने उपलब्ध करून दिलेलं आहे। पण पाहता ही स्टापलिंग जोडलेली आहे। फन्नी आणि रोटावेटर साठी हे दुसरं होल कंपनीने दिलेलं आहे। सगळ्यात शेवट खाली होल आहे 3 नंबरचं, नांगरट करण्यासाठी दिलेला आहे। हा रोटरचा जो शॉफ्ट आहे अतिशय सोप्यारित्या जोडता येतो। ट्रॉली जोडण्यासाठी मजबूत असा डाबर दिलेला आहे। डम्पिंग करण्याचा जो वॉल दिलेला आहे, वॉल हा कोणत्याही ट्रॅक्टरला नाही। डम्पिंग जर करायचं झालं तर या लेवलर पट्टीवरती बाकीच्या ट्रॅक्टरना डम्पिंग होते। याचं कारण असं की आपण जर मागे ट्रॉलीमध्ये काही खत असेल, खत जर आपण शेतीमध्ये खाली करत असताना आपण विविध टप्प्यावरती खाली करतो, त्यामध्ये खताची लेवल म्हणजे आपल्याला लोवेस्ट लेवल म्हणजे एकदम खालच्या याला थोडासा बारीक डिग करायचा असेल तर या वॉल मार्फत आपण बारीक डिग करू शकतो। जरा मीडियम करायचा असेल तर मीडियम करू शकतो। जास्त मोठा डिग करायचा असेल तर अलीकडे प्रेस केलं तर पूर्ण मोठा डिग त्या ठिकाणी खताचा पडतोय। मी स्वतः खताच्या ट्रॉल्या खाली केलेल्या इतकं सोप्या पद्धतीने वॉल मार्फत ट्रॉली एकदम खाली होते। DI 745 छत्रपती मॉडेलला त्या ठिकाणी कंपनीने उपलब्ध करून दिलेला आहे।